वेगानं डेव्हलप होणाऱ्या शहरामध्ये पुण्याचं नाव आवर्जून घेतलं जातं, पण याच डेव्हलपमेंटच्या आड पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कारण पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडच्या हवेत दरवर्षी तब्बल 50,000 टन सिमेंटचं विष कालवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजे दर मिनिटाला 95 किलो सिमेंटचं विष आपण आपल्या फुफ्फुसांमध्ये घेतो. दोन्ही शहरातील 500हून अधिक RCM रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट आता पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहे आणि यातूनच धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकरण, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. पुण्यात तब्बल 18,000 अधिकृत बांधकामं सुरू आहेत, तर बेकायदा बांधकामांचा आकडा तितकाच मोठा आहे. या बांधकामांच्या ठिकाणी तयार सिमेंट कॉन्क्रीट पोहोचवण्यासाठी शहरात रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट म्हणजेच RMC टाकण्यात आलेले आहेत. इमारती उभारताना सिमेंट कॉन्क्रीटचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळात जिथे बांधकाम होतं तिथेच हे कॉन्क्रीट तयार केले जायचे, पण गेल्या 15 ते 20 वर्षांपासून RCM प्लांटचा पर्याय समोर आलाय आणि आता त्याचे सर्वत्र पेव फुटलेले आहेत. RMC प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे अर्ज करावा लागतो. पर्यावरण, नागरी वस्ती याचा विचार करून त्याला परवानगी दिली जाते. प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या धुळीचा, सांडपाण्याचा आणि कचऱ्याचा नियंत्रण कसे करावे याचे नियम तयार आहेत, पण त्यांची अंमलबजावणी केली जात नसल्याचंही समोर आलंय. त्यातील बहुतांश प्लांट हे बेकायदा आहेत. जे अधिकृत आहेत ते नियमावलीला केराची टोपली दाखवतात. हे प्लांट चालक कोणतेही नियम पाळत नसल्याचं प्लांटच्या किमान 500 मीटरच्या परिसरामध्ये नागरिकांचं जगणं अवघड झाले. नागरिकांनी तक्रारी केल्या तरी त्यांच्यावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे महानगरपालिकेकडून कारवाई केली जात नाही. केवळ नोटीस बजावून प्रकरण दाबण्यात येतं. प्लांट चालक, बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे हे RMC प्लांट प्रदूषणाचे कारखाने झालेत. रोज धूळ नाकातोंडात जाऊन नागरिकांचे आरोग्य तर बिघडतच आहे, पण नागरिकांना मानसिक तणावाखाली सुद्धा जगावं लागतंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार नियम न पाळणारा एक प्लांट वर्षाला सुमारे 100 टन धुलीकण हवेत सोडतो. त्यानुसार दरवर्षी सुमारे 50,000 टन म्हणजे दिवसाला 137 टन आणि दर तासाला 5,708 टन सिमेंट विषारी धूळ हवेत मिसळला जातो. रस्त्यावर पडणारी ही धूळ यंत्रणेकडून साफ केली जात नाही. धक्कादायक म्हणजे वायू प्रदूषणात सिमेंट धूळ सुमारे 30% आहे. हवेसोबतच ध्वनी आणि जलप्रदूषणही तितक्याच मोठ्या प्रमाणावरती वाढले, कारण प्लांटमधील बॅचिंग मशीन्स, मिक्सर आणि डिझेल जनरेटर सतत चालू असल्यानं मोठा आवाज होतो. तसेच वाळू, सिमेंटचे ट्रक आणि तयार कॉन्क्रीट वाहून नेणारे ट्रान्झिस्ट मिक्सर यांच्या सततच्या ये-जामुळे 80 ते 95 डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण होतो, जो मानवी आरोग्यासाठी त्रासदायक आहे. कॉन्क्रीट तयार झाल्यानंतर मशीन धुतलेल्या पाण्यामध्ये सिमेंटचे कण आणि कॉन्क्रीट लवकर घट्ट होऊ नये म्हणून वापरलेली रसायनं असतात. हे अत्यंत अल्पधर्मी पाणी प्रक्रियेशिवाय तसेच थेट नाल्यांमध्ये आणि जमिनीमध्ये सोडलं जातं. त्या जमिनीतील पाण्याचे स्रोत आणि भूजल पातळीमध्ये प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे बरेचसे आजारही फोफावत आहेत. याबाबत डॉक्टर हेमंत पाटील यांनी बोलताना म्हटलं, आता तसं बघितलं ना तर हा मोठा प्रश्न आता उद्भवतोय आणि पुढे मागे पण याचे दुष्परिणाम वाढत जाणार आहे. हे काय आहे? हे धुळीचं आणि पोल्युशन या दोन गोष्टींमुळे सगळ्यांना प्रॉब्लेम्स येतात. एस्पेशली लहान मुलांमध्ये, जे टीनेजर मुलं आहेत किंवा स्कूल गोईंग मुलं आहेत, त्यांच्याकडे काय असतं ना, वय कमी असतं, इम्युनिटी थोडी कमी असते आणि दे आर एक्सपोज्ड टू हे एन्व्हायरमेंटला जे होतं, धुळीचं एन्व्हायरमेंट, रिकरंट कन्स्ट्रक्शन साईट्स किंवा आजूबाजूचं वातावरण, याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्स सुरू होतं. तुम्हाला बघायला मिळत असेल की लहान मुलांना सारखं वारंवार सर्दी होतो, खोकला होतो, ताप होतो. ह्या गोष्टींमुळे त्यांचं रुटीन जे शाळेचं प्रकार असतात ते पण डिस्टर्ब होतं शेड्यूल, आणि त्यांना रिकरंट इन्फेक्शन झाल्यामुळे इम्युनिटी आणखी कमी होते आणि हे लंग्समध्ये इन्फेक्शन जर पसरलं तर बऱ्याच वेळाला त्यांना निमोनिया होण्याची शक्यता असते. तर हे झालं लहान मुलांसाठी. मोठ्या माणसांना किंवा वयस्कर माणसांना किंवा ज्यांना ऑलरेडी छातीचा रोग आहेत, की ज्यांना अस्थमा आहे, ज्यांना COPD आहे, लंग्स प्रॉब्लेम आहे, ह्यांच्या दृष्टीने ही धूळ, मिट्टी, पोल्युशन हे एक घातक दुष्परिणाम करण्याचं लक्षणं होतात. याच्यामध्ये सिव्हिअर इन्फेक्शन होतं, त्यांचे ऑलरेडी इम्युनिटी कमी असते, लंग्स खराब असतात, त्यांना श्वासोच्छवासाची इजा असते, ऑलरेडी इन्फेक्शन्स असतात. ते लोक बऱ्याच गोष्टींवर, औषधांवर किंवा सहसा स्टिरॉइडवर पण अवलंबून असतात. यांच्यामध्ये हे नॉर्मल सर्दी, खोकला, थंडी, ताप होत नाही. त्यांच्यामध्ये निमोनिया होणं, लंग्समध्ये पाणी भरणं, श्वासोच्छवासाला त्रास होणं आणि इमर्जन्सी बऱ्याच वेळा ॲडमिशन करावं लागणं आणि बरेच दिवस त्यांना अँटीबायोटिक्स वगैरे ट्रीटमेंट घ्यावी लागणं,
हे परिणाम वाढत चालले आहेत. तर ह्या गोष्टी सगळ्यांना आपल्याला जर कमी करायचं असेल, एक म्हणजे उपाय म्हणजे की मास्क वापरा. जसं आपण कोविडमध्ये म्हणत होतो की इन्फेक्शन पसरू नये म्हणून किंवा इन्फेक्शन होऊ नये म्हणून मास्क वापरायचं. पण का? की मास्कमुळे दुसऱ्याकडचे जंतू आपल्याकडे येत नाही. तसंच ही धूळ, मिट्टी किंवा ज्याच्यामधले जे जंतू असतात आपल्या शरीरात जात नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे मास्क. दुसरं म्हणजे स्वच्छता. ॲटलिस्ट आपल्या हातात जे आहे, कन्स्ट्रक्शन आपल्या हातात नाही किंवा ते सांभाळणं आपल्या हातात नाही, आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ॲलर्जीज असतील किंवा ऑलरेडी श्वसनाचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांची रेग्युलर व्हिजिट घेऊन तुमच्या रेग्युलर डोसेस घेतले पाहिजे. बऱ्याच वेळा आपण कंटाळा करतो किंवा व्यवस्थित ट्रीटमेंट घेत नाही तर त्याचे दुष्परिणाम जास्त होऊ शकतात. तर बेटर असेल की आपण काळजी घ्यावी, साफसफाई ठेवावी, मास्क वापरावं आणि आपले रेग्युलर मेडिसिन्स व्यवस्थित वेळेवर घ्यावे. आता पुण्यात तब्बल 18,000 अधिकृत बांधकामं सुरू आहेत. पण महानगरपालिकेच्या नियमानुसार केवळ 678 बांधकामांना सेन्सर लावण्याची सक्ती केली आहे. पण त्यापैकी आतापर्यंत केवळ 153 ठिकाणी म्हणजेच शहरातील एकूण बांधकामांपैकी 1% कमी बांधकाम प्रकल्पांना हे सेन्सर बसवले गेले. हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच हजारो बांधकाम प्रकल्पांवरती नियंत्रण नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कॉस्ट सेन्सर लावला जाणार असल्याची माहिती आणि निर्णय घेण्यात आलाय. पण वेळीच याचा बंदोबस्त केला नाही तर यापेक्षाही भयंकर स्थिती निर्माण होऊ शकते, एवढं मात्र नक्की. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.